तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत इथं शेतामध्ये आणि आपली जी व्हरायटी आहे ही व्हरायटी एका शेतकऱ्याला दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी इथं कशा प्रकारे व्यवस्थापन केलं ते बघूया आणि त्यांना विचारूया कशा प्रकारे. आणि हे जे क्षेत्र आहे हे यांचं थोडंसं कमी होतं कारण इथं ऊस लावलेला आहे पूर्ण. आणि क्षेत्र जे आहे तर हे क्षेत्र यांच्यावाला आहे साधारणतः 1.5 एकरच्या जवळपास असेल क्षेत्र. 1.5 एकर आहे. तर 1.5 एकरमध्ये बलदेव 47 सुपर आपण यांना दिली होती. तर बघू आता कशा प्रकारे उत्पादन आलं ते. तर किती कट्टे निघाले? 20 का? कधी काढलं? आत्ता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि हे मात्र्याचं म्हणजे याला धरून 20 धरलं तरी चालते आपल्याला. तर माल जर म्हणसाल तर माल जबरदस्त आहे इथं. हे बघा फक्त थोडंसं मावचीर आहे पण हे वाळू घालायला लागते. वाळू घालणं आवश्यक आहे. तर माल एकदम जबरदस्त माल आहे. बलदेव 47 सुपर लावगणीला चालते, पेरणीला चालते, एकदम चांगला माल आहे. आणि पोते उरले का आता हे घडी मारायले का? तर अशा प्रकारे हा माल निघलेला आहे. क्षेत्र आहे 1.5 एकर. तर आता हे किती रान आहे? 1.5 एकर. आणि पेरलं किती फुटानं होतं? 1.25 की 1.5? जे तुम्ही पाहिलं नाही का? 1.25 किंवा 1.5 फुटाने असेल बहुतेक. 1.5 फुटानं आहे. तर मला सांगा इथं याला फवारण्या किती केल्या? 4 फवारण्या. काय काय टाकलं होतं? हां 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 तेच टाकलं का? दुसरं काय अजून बदलून? बुरशीनाशकमध्ये काही काहीच नाही का? बरं बरं. आणि हे खतामध्ये खत म्हणजे कोणतं टाकलं तुम्ही? याला पेरताना खत दिलं असेल ना? हां कोणतं खत दिलं? हां DAP दिलं, 10-26 दिलं, कोणतं दिलं? 10-26 दिलं का? बरं. आता हे माल जे झाला एवढा तर हे 60 किलोचा कट्टा भरती समजा. वाळला असतं तर जास्त भरलं असतं पण 60 किलोचा बसते. तर म्हणजे 20 कट्टे समजा ती 21 मात्र समजा. तर साधारणतः 60 10 600 6 12 क्विंटल समजा. मग चांगलं झालं की 1.5 एकरामध्ये 12 क्विंटल म्हणजे मस्त झालं. तर चांगलं 1.5 एकरामध्ये 12 म्हणजे तुम्ही एकरभर जर रान असतं तर तुम्हाला साधारणतः 4 8 12 16 क्विंटल झालं असतं. म्हणजे तुम्हाला 16चा ॲव्हरेज आला समजा. तर चांगला ॲव्हरेज आला आणि माल पण चांगला निघाला. पण हे थोडा ओलसर वाटायला मला. याला तुम्हाला वाळू घालायला लागते. आता इथे वाळू घालायली का? म्हणजे ताडपत्रीवर. बरं ठीक आहे. तुम्ही समाधानी हा समजा या व्हरायटीपासून बलदेव 47 सुपरपासून. बरं ठीक आहे ओके. तर शेतकरी मित्रांनो बघा URB प्रक्रियायुक्त असल्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारचा अन्नद्रव्य टाकायची गरज नाही. आणि यांनी फक्त प्रोक्लेमच्या 4 फवारण्या म्हणजे इमामॅक्टिनच्या 4 फवारण्या केल्या. बाकी कुठले अन्नद्रव्य दिलेलं नाही. आणि 10-26-26 एकदा पेरलेलं आहे. आणि साधारणतः 1.25 किंवा 1.5 फुटाने यांनी पेरणी केलेली आहे. त्यांना पण असं तेवढं माहिती नाही बघा इथं. तर साधारणतः माझ्या मते 1.5 फूट अंतर आहे यांचं. आणि 1.5 एकर क्षेत्र आहे. तर 1.5 एकर क्षेत्रामध्ये यांना साधारण 12 क्विंटल उत्पादन झालेलं आहे. बलदेव 47 सुपरपासून त्यांनी पेरणीच केली होती. तरी उत्पादन पण एकदम चांगलं आणि क्वालिटीचा माल आलेला आहे. आणि जबरदस्त यांचे फवारणीचे पैसे जे आहे ते 5 ते 7 हजार रुपये वाचले. आणि फक्त इमामॅक्टिनच्या 4 फवारण्या केल्या यांनी. बाकी कुठं टाकलं पण नाही. बुरशीनाशक नाही, टॉनिक नाही, 19-19 नाही, विद्राव्य खत 05234 नाही, काहीच नाही. तरी पण यांना एकदम चांगल्या प्रकारे आता 16चा उतार आला. पण तेच जर आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं असतं सुरुवातीलाच जर यांनी भरपूर पाऊस होता यावर्षी त्यामुळं थोडंसं रान चिबडी असल्यामुळे इथं खाली थोडं चिबडलं होतं. परंतु तरी पण यांना चांगल्या प्रकारे 12 क्विंटलचं उत्पादन आलेलं आहे. तर तुम्ही आता या व्हरायटीपासून समाधानी आहात? तर पुढच्या वर्षी मग हेच व्हरायटी घेसाल तुम्ही? चांगली आहे व्हरायटी. हां तर शेतकरी मित्रांनो बघा ते पण पुढच्या वर्षी हेच व्हरायटी घेतो असं सांगत आहेत. तर एकदम चांगल्या प्रकारे उत्पादन मिळालेलं आहे. तर चांगलं माल आहे आणि जबरदस्त व्हरायटी आहे. आणि यापासून आपल्याला भरपूर उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. तर अशाच प्रकारे आपण अजून काही शेतकऱ्यांची बघू मुलाखती कोणाकोणी आपण लेखून घेतलेलं आहे ती. तर जबरदस्त व्हरायटी आहे. सिलेक्शन बलदेव 47 सुपर. तर आता यांचं व्यवस्थापन जे आहे ते यांना आता इथे वाळू घालायचं आहे. वाळू घातल्यानंतर त्यांना घरी न्यायचं आहे आणि नंतर मग भाव वाढल्यावर विकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या इथे व्यवस्थापन यांचं आहे. तर बघू आपण कशा प्रकारे उत्पादन अजून बऱ्याच शेतकऱ्यांना यायचं आहे. बघा घुगरे आहेत काही तर कारण पाऊस कालच उगवला 2-4 दिवसाखाली. त्याच्यामुळं सध्या तरी आपल्याला वेळ आहे. बघू काय होती ती. आणि आता इथं हरभऱ्याचं व्यवस्थापन पण आहे.